नमस्कार. हा पूर्ण आठवडा आपण एक महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत. तो म्हणजे मेनोपॉज. आणि आज आपण विषय घेतलेला आहे तो म्हणजे पेरीमेनोपॉज. पेरीमेनोपॉज म्हणजे काय? की मेनोपॉज म्हणजे पूर्णपणे तुमचे पिरियड्स बंद होतात. तस पेरीमेनोपॉजमध्ये ते 5 वर्षाआधी किंवा काही महिलांना 7-8 वर्षाआधीपासूनच ते डिस्टर्ब होतात. याच काळाला आपण म्हणतो पेरीमेनोपॉज. यामध्ये आपल्या ओव्हरीचं काम हे कमी होतं, म्हणजे त्याच्या कामामध्ये चेंजेस येतात आणि त्यामुळे आपल्याला म्हणजे किंवा काही महिलांना पिरियड्स हे 3 ते 4 दिवसच येतात, किंवा काही महिलांना तर ते 7-8 दिवस किंवा 10 दिवस असेही येतात. तर असे चेंजेस महिलांना पिरियड्समध्ये दिसायला लागतात. या काळालाच आपण पेरीमेनोपॉज असं म्हणतो. त्याचबरोबर या पेरीमेनोपॉजमध्ये आपल्या शारीरिक चेंजेस होतात, त्याचप्रमाणे आपले मेंटलीही काही चेंजेस होतात किंवा आपल्या ब्रेनमध्येही काही चेंजेस होतात. तर सगळ्यात पहिलं मी सांगेन की बोन्स पेरीमेनोपॉजमध्ये एस्ट्रोजनचं प्रमाण कमी जास्त होतं. त्यामुळे महिलांना स्पेशली बॅक पेन आणि नी पेनचा असा त्रास चालू होतो. टेस्ट करायला गेलं तर त्यामध्ये काहीही निघत नाही. त्या टेस्ट नॉर्मल येतात, पण तरीही त्यांना बॅक पेन, नी पेन किंवा काही महिलांना हील्स पेन होतात. तर हे पेरीमेनोपॉजचंहीच एक लक्षण आहे. त्यानंतर मी सांगेन की ब्रेनमधले चेंजेस म्हणजे काही महिलांना खूपच काहीतरी आपल्या डोक्यात चाललेलं आहे असं होतं, किंवा मग आपण या रूममध्ये कशाला आलो होतो, मी काय आणायला होती हे विसरलं जातं, किंवा मी कोणाला फोन केला आपण तर मी कशासाठी फोन केला होता, अशा गोष्टी होतात. हे तुम्हाला जाणवलं असेल. त्यानंतर हार्टमध्ये चेंजेस म्हणजे ज्यांनाही लो बी पी असतो तो अचानक हाय बी पी वाढतो किंवा त्यांचे कोलेस्ट्रॉल वाढतं, असेही त्यांच्यामध्ये चेंजेस होतात. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स. हाही पेरीमेनोपॉजचंच एक लक्षण आहे की तुमचे हार्मोन्स हे चेंज होतात. तसंच मी सांगेन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेरीमेनोपॉजमध्ये महिलांचं वजन वाढतं. हे निगेटिव्ह न घेता पॉझिटिव्हली घेऊन त्याच्यात बरेचसे चेंजेस आपण करू शकतो. तर हा विषय हा इथे संपणारा नाही. असेच